एकाकी पडलेल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आणि तपासाचे कोणतेही ठोस धागेदोरे नसताना गडचिरोली पोलिसांनी केवळ 12 तासाच्या आत खुनाचा छडा लावून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या। गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा येथील या थरारक हत्याकांडात जुन्या वैमनस्यातून महिलेचा काटा काढल्याचं उघड झालं असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली तर एक विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे। सुदामा चौधरी, चेतन खोब्रागडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। 8 मे रोजी सायंकाळच्या सुमारास मौजा मेंढा येथील अक्षय भाणारकर यांचे घर एका भीषण कृत्यानं हादरलं। या घरात श्यामकला सुखदेवे किरंगे या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता। खुनाची घटना समजताच परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली। मृतदेहाची अवस्था पाहता हा नियोजित खून असल्याचं स्पष्ट झालं होतं। मात्र मारेकरी कोण आणि कुठे पसार झाले हे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं। पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस संयुक्त पथके तैनात केली। उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्याकडे तपासाची धुरा सोपविण्यात आली। पोलिसांनी पारंपरिक तपासासोबतच तांत्रिक विश्लेषणावर सुद्धा भर दिला। संशयाची सुई सुदामा चौधरी यांच्याकडे वळली। तो चंद्रपुरात असल्याची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतलं। सुदामा चौधरीची पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला। जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी त्याने आपले साथीदार चेतन धर्मराव खोब्रागडे आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने श्यामकला यांची हत्या केल्याचं कबूल केलं। पोलिसांनी 10 मे रोजी मुख्य आरोपी सुदामा आणि चेतनला अटक केली।